धाव फलकावर अधोरेखित होत असताना आपल्याला पाहायला मिळते षटकातला पहिला बॉल जो उजव्या अष्टीच्या अतिरिक्त बाहेर पिचिंग झाली आणि वाईटचा इशारा आलाय। त्यावेळेस पुन्हा एकदा पाहिलं मात्र पंचांकडे अशा बरी नजरेने पाहिलं होतं, पंचांनी नाकारला। यावेळेस निर्धावच्या स्वरूपाने येतोय बॉल। इथे रिव्ह्यू घेतलाय, बॅटिंग साइड रिव्ह्यू आहे, अयूब यांनी हा रिव्ह्यू घेतला इथे। इट्स अ फेअर बॉल। एक धाव फलकावर आहे, रिव्ह्यू लॉस झाला इथे। बॅटिंग साइड रिव्ह्यू पहिल्याच ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर तिथे घेतला गेला। अयूब सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय। गुरसाई ब आणि कासार वडवलीमध्ये मॅच सुरू आहे सध्या। इथे ऑन साइडला चांगला फटका खेळला, क्षेत्ररक्षक धावतो वेगानं, बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न केला, मात्र जोपर्यंत बॉलला फील्ड केलं तिथे दुसऱ्या धावे करताचा प्रयत्न आणि अगदी वेगवान दौड। 2 धावा इथे पूर्ण केल्या अयूबने। या 2 धावसंख्येनं धावफलकामध्ये वाढ होते। धावसंख्या 3 या आकड्यावर जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते। आपण सक्षम 11 गोरसाई ब चा संघ पाहतोय। हर्षद पाटील जे स्पॉन्सर आहेत, हर्षद पाटील यांना विनंती असेल की आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं। मयूर कुडू आपल्याला तिथे इन्व्हाइट करतायत मुख्य मंचावर। जर आपण पाहिलं तर इथे जी बाळगा आहेत, विद्यमान सरपंच आहेत, प्रथम नागरिक या ग्रामपंचायतचे, ज्यांना आपण मुख्य मंचावर पाहताय। मयूर कुडू यांना पाहताय, अन्य मान्यवर जे त्यांच्या समवेत या मुख्य मंचावर तुम्हाला पाहायला मिळत आहेत। 3 चेंडूचा खेळ, तदनंतर 4 धावा या धावफलकावर आहेत। पवन केने गोलंदाजीच्या ट्रॅकवर। यावेळेचा बॉल उजव्या अष्टीवरनं अतिरिक्त बाहेरची पिचिंग। पंच पुन्हा एकदा आमच्याशी जोडले जात आहेत। इशारा वाईटचा। अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतोय। धावसंख्या पुरेसर करत असताना 5 या आकड्यावर जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतंय। थोडीशी शांतता जरूर ठेवली आहे। मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक असणारं पहिलं षटक आहे आणि या मॅन्डेटरीच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावफलकावर धावा लागावे हा मनसुबा आहे। यावेळेस मात्र ऑन साइडला फटका, तो चांगला आहे, बॉल चाललाय काऊ कॉर्नर सीमारेषेला भेदून सीमारेषेच्या पार। षटकार 6। थँक्यू डीजे। हा षटकार खूप महत्वाचा ठरला। या षटकाराच्या मदतीने 11 ऑन बोर्ड 11 धावा या धावफलकावर आहेत। षटक क्रमांक 1 चा खेळ, 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय। यावेळेस मात्र हा बॉल बॅटची कडा, तिथे वेट केला बॉलचा आणि तदनंतर डायरेक्ट हिटचा प्रयत्न फसलाय। अगदी लूज बॉडी लँग्वेज तिथे आपल्याला विकेटच्या मागे पाहायला मिळाली। संदेश केने होता मला वाटतं तिथे आणि संदेश केने अगदी बॉलवर तो गेलाच नाही। ऋग्वेद प्रवीण कुडू, आपण कुठेही असाल मुख्य मंचाच्या दिशेने यायचे। पवन केने पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतं। शेवटचा बॉल आहे पहिल्या षटकातील। मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक असणारं पहिलं षटक आणि त्या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू प्रगतीपथावर घेऊन येण्याकरता पवन केने सज्ज होतोय अयूब शेखच्या विपक्षामध्ये। अयूब शेख एक अप्रतिम असं नाव, एक अप्रतिम असा खेळाडू, कासार वडवलीचा ठाणे शहराचा बायकरमॅन आपण त्याला जरूर म्हणू शकतो। त्यावेळेस मात्र ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीनं चेंडूला कन्वर्ट केलं, एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं। डबल करता कॉल आहे, संत गतीची फेकी आणि 2 धावा इथेही अधोरेखित केल्या गेल्या। या 2च्या मदतीनं धावसंख्या वाढून पुढे सरकून जाऊन पोहोचते येते 14 या आकड्यावर। पहिल्या षटकाचा खेळ त्याची उद्घोषणा झाली आणि पहिल्या षटकानंतर धावफलकावर विदाउट लॉस 14 एक सुस्थिती आहे इथे जरूर आपल्याला पाहायला मिळाली आहे टीम कासार वडवलीची।
थँक्यू डीजे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती एखेरीस 14 धावा दाफलकावर आहेत. अयूब हे नाव नेहमीच चर्चेमध्ये आहे, कारण या आधीचा जर काळ पाहिला ना तर विनर स्पोर्ट्स या टीम कडनं खेळताना सातत्यानं अयूब शेख अप्रतिम खेळ खुल्या गटातनं आपल्याला पाहायला मिळायचा. 13 बाईक या खेळाडूच्या नावावर आहेत. आतापर्यंत 13 बाईक्स त्यांना मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून जिंकल्यात. तो अयूब शेख एक प्रदीर्घ कालकीर्द, खूप वर्ष अयूबला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. एक बलदंड आणि उंचपुरा देहयष्टीचा हा खेळाडू आणि नेहमीच स्मित हास्य करणारा खेळाडू. म्हणजे असं म्हणतात ना, जमिनीवर पाय ठेवून आकाशाला गवसणी घालणारे जे खेळाडू असतात ना, त्या जमिनीवर पाय ठेवून आकाशाला गवसणी घालणाऱ्या खेळाडूंपैकी एक म्हणजे अयूब सध्या मैदानामध्ये या. सूरज गोलंदाजीच्या ट्रॅकवर येतोय. सूरज केने षटक क्रमांक 2 करता तो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्या विपक्षामध्ये फलंदाज आकाश. यावेळेसचा फटका तो चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक ठेवला या स्ट्रोकला प्रोटेक्ट करण्याकरता. जोपर्यंत पेट्रोलिंग केली गेली, चेंडूला रिटर्न केलं गेलं. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. 1च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर पुढे सरकत असताना 15 या आकड्यावर सुस्थिती आहे. ते कमबॅक करावं लागेल. ते गोरसाई ब संघाला सक्षम 11 या नावानं गोरसाई ब चा संघ मैदानामध्ये आहे. कमबॅक करणं खूप महत्वाचं आहे आणि कमबॅक काय असतं ना, ते माझ्या राजानं छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम आम्हाला सर्वांना शिकवलं. कसं ते आपण या बॉल नंतर त्याबद्दल थोडंसं बोलू. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. हा बॉल डाव्या स्टीच्या बाहेर, वाईटचा इशारा. कमबॅक छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम आम्हाला शिकवलं. त्याचं कारण असं होतं, पुरंदराचा तह झाला तेव्हा या स्वराज्यातले 23 किल्ले राजांनी पुरंदराच्या तहाच्या वेळी दिले आणि या राज्यामध्ये फक्त 9 किल्ले बाकी होते. मात्र त्यानंतरच्या 9 वर्षात 361 किल्ले या स्वराज्यात दाखल केले राजांनी. ते असतं खऱ्या अर्थानं कमबॅक. गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना गोलंदाज सज्ज होतं. यावेळेस मात्र हा बॉल ऑन साइडला सिंगल मध्ये कन्वर्ट झाला. डबल करता कॉल आहे, फेकी आली आणि इथे विकेट मिळेल. माघारी परतावं लागेल. विकेटचं बदन खेळाडू बाद. दिलदार चर्चा होते बघा गावोगाव. सारे दिलाचे आहेत दिलदार चर्चा होते बघा गावोगाव. पालघर जिल्ह्याने 1 नंबर, पालघर जिल्ह्याने 1 नंबर. दोस्ती ग्रुपचं गाजतंय नाव. पालघर जिल्ह्याने 1 नंबर, दोस्ती ग्रुपचं गाजतंय नाव. पालघर जिल्ह्याने 1 नंबर, दोस्ती ग्रुपचं गाजतंय नाव. पालघर जिल्ह्याने 1 नंबर, दोस्ती ग्रुपचं गाजतंय नाव. दोन चेंडूचा खेळ आणि तदनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 17 धावा. नवीन फलंदाज लखन जाधव, ठाणे शहरातील आणखी एक प्रतिभासंपन्न खेळाडूंच्या लिस्ट मधला खेळाडू. म्हणजे जे वरच्या लेवलमध्ये संपूर्ण ठाणे चा जर आपण विचार केला ना तर तिथे टॉप 10 मध्ये लखन जाधव हेही नाव घेतलं जातं. अप्रतिम खेळाकरता ओळखला जातो लखन. तो सध्या मैदानाच्या आतमध्ये आला. एक परफेक्ट ऑलराऊंडर आहे. गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही मध्ये आपला हातखंडा आजमावणारा खेळाडू सध्या लखन मैदानाच्या आतमध्ये आलाय. लखन जाधव. 2 चेंडूचा खेळ आणि तदनंतर धावसंख्या 17 या आकड्यावर जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. अयूब शेख महत्वाची इनिंग असू शकते या स्पर्धेमधली. इथे एक निर्णायक इनिंग. खूप सारा प्रेक्षक वर्ग या स्पर्धेच्या निमित्तानं आमच्याशी जोडल्या गेलाय. सध्या मैदानावर एक अफाट गर्दी आणि ऑनलाईन जवळपास 2200 लोक आम्हाला वॉच करतात. 2200 व्ह्युअर्स आहेत या मॅच मध्ये. कालच्या दिवसात 7000 एका मॅच मध्ये व्ह्युअर्स होते. यावेळेचा हा बॉल तिथे 38 सर्कलच्या क्लिअर करत असताना एक्स्ट्रा कव्हर मधनं निघून जातोय. सीमा रेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. रन्स मिळतील 4. थँक्यू डीजे. धावसंख्या या 4च्या मदतीनं जाऊन पोहोचले 21-21. कालच्या दिवसात या स्पर्धेला 77,000 व्ह्युअर्स आपल्याला एका दिवसात लाभले. अप्रतिम व्ह्युअरशिप या स्पर्धेच्या निमित्तानं. निश्चित पाटील नेटवर्क एक असं चॅनल आहे, या पालघर जिल्ह्यातलं पहिलं चॅनल आहे ज्याने 1 लाख सबस्क्रायबर आपले पूर्ण केलेत. त्या पाटील नेटवर्कच्या माध्यमातून हे व्ह्युअर्स आमच्याशी जोडले गेले.
त्यावेळेस मात्र बॅकफुटला गेला, जागा बनवली, चेंडूला तिथे ढकलायचं होतं गलीमध्ये, मात्र बॉल पॉइंटच्या दिशेनं वळाला आणि त्यामुळेच एक सिंगलवर समाधान मानावं लागलं. 1 रनच्या मदतीनं 22-22. अगदी संयमानं, सावध आणि जबाबदारीपणाचा खेळ तो काय असतो ना, तो मैदानाच्या आतमध्ये आयुब शेखला पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल. जिथे हात खुल्ले करायचे तिथेच हात खुल्ले करतोय. जो बॉल त्याची विकेट घेऊ शकतो त्या बॉलवर अगदी शांततेनं, इत्मिनानपणे फक्त दिशा देत सिंगल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतोय आणि अगदी दर्जेदार खेळ दाखवतोय. मैदानाच्या बाजूने एक जीप आपल्याला पाहायला मिळते. जुन्या काळात आपण खूप साऱ्या फिल्म मध्ये अशा पद्धतीच्या जीप सातत्यानं पाहिजो आणि तदनंतर आत्ताच्या काळात जर आपण पाहिलं तर पुष्पा तो त्या जीप मध्ये फिरताना पाहायला मिळाला. यावेळेस एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झालाय. एक सिंगलच्या मदतीनं धावसंख्या वाढत असताना 23-23 या ओव्हर मधले आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 5 चेंडू आणि 23 धावा. सुस्थिती आहे, मॅच अगदी बॅलन्स सुरू आहे, कुठेही इथे हडकम नाहीये. खूप मोठी मॅच, कारण मोठ्या टीम मध्ये जेव्हा संघर्ष होता ना तेव्हा तुम्हाला खूप जास्त मोठ्या टोटलच्या मॅच पाहायला मिळत नाही. काल 44 धावसंख्येची गरज होती आणि ती मॅच 1 चेंडू मध्ये 6 वर गेली आणि तिथे षटकार खेचला गेला आणि गोरसाई बन आपलं आव्हान जिवंत ठेवलं. यावेळी चेंज ऑफ द पेस न गोलंदाजी केली होती, गती परिवर्तन केलं होतं, ओळखलं, सिंगल मध्ये कन्वर्ट केलं. 1च्या मदतीनं धावसंख्या 24. 2 ओव्हरचा खेळ इथे कंप्लीट झाला. या 2 ओव्हरचा खेळ समाप्ती एखेरीस 12 रन पर ओव्हर या सरासरीने 24 धावा दाफलकावर आहेत. येणारी 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. कसा खेळ असेल येणाऱ्या 12 बॉल मध्ये तो आपल्याला पाहायचा आहे. मात्र तत्पूर्वी एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा आई चामुंडाई चषक 2024. बड़ी चली ज्योति चिंगारी, ज्योति चिंगारी, बड़ी 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 है मन की अलमारी, आज अलमारी सतरंगी, सतरंगी. थँक्यू. सध्या तर आपण पाहिलं ना तर मैदानामध्ये दोन्ही टीम कडनं संघर्ष सुरू आहे आणि असं म्हटलं जातं ना, परिस्थितीचा काळ हा कितीही संघर्षाचा असला ना तरी कधीही काळजी करू नका, कारण आपले कष्ट जर प्रामाणिक असतील ना तर त्या प्रामाणिक कष्टांना यश एक दिवस नक्की मिळतं. आणि परिस्थिती नावाची शाळा माणसाला आयुष्यात योग्य ते शिक्षण देते, कारण परिस्थितीकडनं जे काही शिकायला मिळतं ना ती जगाची कुठलीही शाळा तुम्हाला कधीही शिकवू शकणार नाही. खडतर काळातनं कसा मार्ग काढावा त्याला जे कळालं त्याला आयुष्य कळालं, त्याचं आयुष्य सार्थक झालं. कारण खूप जण जी कठीण काळात अगदी कोलमडून पडतात. किशोर सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल येणाऱ्या या 6 बॉल मध्ये. समोर आयुब शेख बॅटिंग करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं ज्याची गोलंदाजी जी दमदार आहे तो असा किशोर मुकादम सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळतोय. एक किशोर आमच्या मुख्य मंचाच्या समोर सुद्धा आहेत, झिडके संघाकरता खूप चांगली फिल्डिंग करतात. सध्या होईल गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज किशोर मुकादम, त्याच्या विपक्षामध्ये आयुब शेख उभा आहे. किशोर मुकादम आणि आयुब या दोघांमधला संघर्ष, या दोघांमधली ही जुगलबंदी, ही खडाजिंगी, हे द्वंद्व युद्ध आपल्या सर्वांनाच मैदानाच्या आतमध्ये पाहायचं आहे. आयुब आज कशी बॅटिंग करेल त्याकडे लक्ष लागले. यावेळेस चेंडूला पाहिलं, शफल झाला होता, त्यामुळे त्याला स्वतःलाही ठाऊक आहे हा बॉल तिथे अतिरिक्त स्वरूपाने दिला जाणार नाही. नाराज आहे स्वतःवर थोडासा आणि ती नाराजी त्यांना बॉल नंतर स्पष्टही दाखवली की चुकी झाली इथे माझ्याकडनं. किशोर मुकादम अगदी चांगली गोलंदाजी केली होती काल सुद्धा या खेळाडूनं. ऑन साईडला जोरकस मारण्याचा प्रयत्न, खाली राहिला बॉल, पुन्हा एकदा बॅटमध्ये मिळाला नाही, तिथे डबल करता कॉल असू शकतो, कारण फिल्डिंग मध्ये सातत्यानं संदेश केनेकडनं चुका होत आहेत. निगेटिव्ह बॉडी लँग्वेज ती आपल्याला पाहायला मिळते.
कोरोनाचा काळ जिथे निगेटिव्ह रिपोर्ट करता सर्वजण धडपडत होते, इथे निगेटिव्ह बॉडी लँग्वेज चालणार नाही. दोन चेंडूचा खेळ. या दोन चेंडू नंतर धावसंख्या 26 आहे. अयुबला या मॅच मध्ये महत्वाची इनिंग साकारावी लागेल. काय ती तो साकारेल ते पाहण्यालायक ठरेल. पुढचा बॉल. यावेळेचा हा बॉल उजव्या यष्टीवरनं खूप जास्त बाहेर निघाला. वाईटचा इशारा आलाय तिथे पंचांच्या माध्यमातून. तिथे फिल्डिंग साईड रिव्ह्यू आहेत, पंच कन्फर्म आहेत आणि ते म्हणतायत की तुम्हाला घ्यायचंय घेऊ शकता. वाईटचा इशारा आलाय. आमचे तिसरे पंच विरल नायर तिथे जोडले जातील. अतिरिक्त टर्न होता, हेच तिसरे पंचही दर्शवतात की वाईट आहे. हा अतिरिक्त टर्न होत बॉल बाहेरच्या बाजूने निघाला आणि त्यामुळे त्यांच्याकडनं ही वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या 27. रिव्ह्यू लॉस्ट. दोन्ही टीमचा रिव्ह्यू लॉस्ट आहे. आता रिव्ह्यू कोणालाही घेता येणार नाही. फक्त पंचांना संभ्रम असेल तरच पंच रिव्ह्यू घेऊ शकतील. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज किशोर अगदी चांगली गोलंदाजी केली या स्पर्धेमध्ये. किशोर मुकादम सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. बघूया कशा पद्धतीने मारा करेल. इथे बॉल जर आपण पाहिला तर बीमरचा इशारा आलाय, नाराज आहे. हा बॉल मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करता आला असता. अयुब शेखच्या विपक्षामध्ये बीमर म्हणजे एखाद्या कमी उंचीच्या खेळाडूच्या डोक्यावर बॉल मारल्यासारखं आहे. कारण हा खेळाडू अगदी उंच आहे. तिथे तुम्ही त्याच्या पोटाच्या जवळपास बॉल जाताना आपल्याला पाहायला मिळाला. नोचा इशारा आलाय, ज्याबरोबर धावसंख्या जर आपण पाहिली तर 28 धावा. किशोर मुकादम पुन्हा एकदा नव्यानं आपलं बॉलिंग मार्क तिथे घेत असताना पाहायला मिळतोय. बघूया कशा पद्धतीने आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरनं गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. अगदी शॉर्ट रनअप आहे. फ्री हिटचा बॉल होता, मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाहीये. किशोर मुकादम नाव आहे, मात्र मुकादमच्या गोलंदाजीमध्ये दम आहे. त्यानं दमदार गोलंदाजी केली आहे. अप्रतिम मारा करतोय, शांत ठेवतोय बॅटरला. 3 चेंडू नंतर धावसंख्या 28 या आकड्यावर स्थिर आहे. या षटकातील अंतिमचे 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. बघूया कशा पद्धतीने खेळ येणाऱ्या 3 बॉल्स मध्ये इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल. यावेळेस बॅटची कडा, तिथे फ्लाइंग स्लीप मध्ये बॉल वळालाय, एक सिंगल मध्ये कन्वर्ट झालाय. स्ट्रगल तो संपायचं नाव घेत नाहीये. धावसंख्या 29. खूप उत्कंठावर्धक आणि रोमहर्षक मुकाबला प्रेक्षकांना अपेक्षा आहे आणि त्या दिशेनेच वाटचाल होतीये. कारण 45 ते 50 धावसंख्या, खूप चांगली मॅच इथे प्रेक्षकांना जरूर पाहायला मिळेल. कारण दोन्ही बाजूना गोलंदाजीचं अनालिसिस जर आपण पाहिलं तर ते दर्जेदार आहे, उत्तम आहे. त्यामुळे जर 45 जवळपासची धावसंख्या राफलकार उभी राहिली तर एक चांगली मॅच प्रेक्षकांना जरूर पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंडकडे डावकरी हाताने बॅटिंग करण्याकरता फलंदाज लखन जाधव मैदानामध्ये आहे. एकच बॉल फेस करण्याची संधी लखन जाधवला मिळाली आहे. तो लखन जाधव कशा पद्धतीने बॅटिंग करेल येणाऱ्या बॉलवर. किशोर मुकादम आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होते. यावेळेस चांगला बॉल, अप्रतिम गोलंदाजी, सुपर बॉल विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपानं, डॉटच्या स्वरूपानं तिथे दर्शवत असताना अयुब की तुला या एंडकडनं फटकेबाजी करायचीच नव्हती. तुझ्याकरता 4थं षटक आहे, ते एंड तुझ्याकरता पोषक आणि पूरक होतं आणि त्यामध्ये चुकी झाली आहे. कारण काही रणनीती असतात ना, काही गेम प्लॅन्स असतात, त्याच्या तहेत खेळ होणं गरजेचं आहे. आणि इथे त्या रणनीतीमध्ये, त्या प्लॅन मध्ये थोडासा बिघाड झालेला पाहायला मिळतोय. तिथे थोडीशी घाई करतोय आणि लखन जाधव माघारी परततोय. लखनच्या पारीचा अंत.
धावसंख्या 29 आहे. 29 ऑन बोर्ड. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. शेवटचा बॉल या ओव्हर मधला अजूनही शिल्लक आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर किशोर मुकादम, समोर स्ट्रायकर एंड कडा फलंदाज सुशांत. यावेळेचा बॉल हा अतिरिक्त बाहेरची पिचिंग आहे आणि आता रन मिळेल. आता रन मिळेल. एक रन तर सहजतेने आली. या दुसऱ्या धावेकरता आला आयोग आणि तिथे 2 धावा प्लस वाईट, टोटल 3 मिळतील. धावसंख्या 32, 32 या आकड्यावर. वाईट प्लस 2, 3 धावांना धावसंख्या 32 या आकड्यावर. या अतिरिक्त धावा कुठेतरी महागड्या ठरू शकतात. पुढचा बॉल. यावेळेस मात्र तगडा स्ट्रोक. बॉल चाललाय सीमारेषेचा वेध घेत आणि यावेळेस हवेचा वेग जरी असला ना तरी या बॉलला तो थांबवू शकणार नाही. बॉल निघून जातोय सीमारेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. रन्स मिळतील 4. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण शाही सन्मान ज्या सन्मान चिन्हानं करतो, जे मोठे सन्मान चिन्ह आपल्याला ज्यांनी उपलब्ध करून दिलेत ते सन्माननीय रोहितजी मिश्रा या स्पर्धेच्या निमित्ताने इथे उपस्थित होत आहेत. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना विनंती असेल रोहित मिश्रा साहेब आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं. धावसंख्या धाफलकावर आपण पाहिली तर 36 धावा. एक चांगला फटका तिथे सुशांत मुकादमच्या माध्यमातून तिथे आपल्याला चौकार पाहायला मिळाला. शेवटचं षटक कपिल केने, जो काल या टीमच्या सोबत नव्हता, आज कपिल या टीमच्या सोबत जॉईंट होत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. बघूया कपिल कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. कपिल केने एक वेगळी शैली आणि अगदी अप्रतिम गोलंदाजी करण्याकरता त्याला ओळखलं जातं. तो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. प्रचंड वेग तो आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून निर्माण करत असतो, अगदी कमी रनअपनं, खांद्याच्या जोरावर. नेक्स्ट मॅच आई चामुंडाई भावाळे आणि त्यांच्या विपक्षामध्ये रॉयल झिडके. आई चामुंडाई भावाळे आणि रॉयल झिडके दोन्ही संघ सज्ज राहायचे. इथे मात्र चांगला बॉल, मोठा फटका सजवायचा प्रयत्न मिस केलाय. स्ट्रोक तेवढा प्रॉपर कनेक्ट झाला नाही. एक सिंगल मध्ये कन्वर्ट झाला. 1 रनच्या मदतीनं धावसंख्या 37 माफ करा 37 ऑन बोर्ड. खूप सारा प्रेक्षक वर्ग आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. 37 धावा, 37 रन्स ऑन बोर्ड. कपिल केने गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. त्याच्या विपक्षामध्ये सुशांत मुकादम फलंदाजी करत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. या दोघांमधला हा खेळ आपल्याला पाहायचा आहे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र अप्रतिम फटका. अगदी वीरेंद्र सहवागच्या स्टाईलनं बॉलला फेकून दिलाय. कव्हर्स बाउंड्रीवरच्या वरनं षटकारामध्ये 6. षटकार आला. या षटकारानं धावसंख्या 43, 43 धावा. कपिल केनेच्या विपक्षामध्ये आक्रमण. सुशांत मुकादम आज महत्वाचा रोल इथे अदा करत असताना पाहायला मिळतोय. विध्वंसक आणि विस्फोटक अंदाज त्याचा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक दिवशी एक वेगळा खेळाडू तुमच्या टीम करता बॅटिंग करणं खूप महत्वाचं असतं. यावेळेस बॉलला पाठवलंय. पुन्हा एकदा सीमारेषेच्या भ्रमंतीवर. हिट्स आउट ऑफ द पार्क. बॉल सीमारेषा पार. कपिल केनेच्या विपक्षामध्ये आक्रमण. सुशांत मुकादमच्या बॅटमधनं बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर षटकार. 6.
असं म्हटलं जातं ना की तुमची टीम मोठी केव्हा होते, जेव्हा तुमच्या टीम मधले 11च्या 11 चांगला परफॉर्म करतील. आणि आपण जर पाहिलं तर काल या टीम करता अयूब शेखची फलंदाजी खूप निर्णायक होती. आज याच टीम करता सुशांत मुकादम हे नाव चर्चेमध्ये आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. सज्ज होते होय आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर कपिल केने सुशांत मुकादमच्या विपक्षामध्ये. यावेळेस मात्र ऑन साईडला दुर्गस मारण्याचा प्रयत्न तिथे. यावेळेस मात्र संदेश केणी त्याची चुकी नाहीये. एक चांगली फिल्डिंग, एक रन मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. अर्धशतक धाफलकावर कंप्लीट झालाय. 50 कम्स 50 धावा या टीम कासार वडवलीच्या धाफलकावर लागत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्येवर टीमचं जेवढं लक्ष ना त्यापेक्षा जास्त पाठीराख्यांचं लक्ष आहे. नयन आम्हाला पाहायला मिळतात प्रत्येक वेळी धावफलकावर धावा सांगतो ना तेव्हा नयनचं लक्ष इकडे येतच. पाठीराखे खूप महत्वाचे असतात. यावेळेस वाईटचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या 51, 51 धावा. 4 चेंडूचा खेळ, त्यानंतर 51 रन्स ऑन बोर्ड. येणारी 2 चेंडू. अयूबच्या बॅटमधनं एखादा मोठा फटका इथे पाहायला मिळेल का आणि मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल होईल का की थांबवलं जाईल, काय घडेल येणाऱ्या 2 बॉलवर, त्याकडे सर्वांचंच लक्ष आहे. कपिल केने यावेळेस अयूब शेख त्यानं बॉलला उडवलंय उंच हवेतनं आणि तिथे बॉल ट्रॅव्हल झाला नाही. हवेचा वेग आहे आणि त्यानं बॉल रापला गेला असंच म्हणावं लागेल. एवढ्या जोरानं कन्फर्म स्ट्रोक खेळला होता. इथनंही असंच प्रतीत झालं होतं की हा दूर कुठेतरी जाऊन पडेल बॉल, मात्र हवेचा प्रचंड वेग त्यानं हा बॉल रापलाय असंच म्हणावं लागेल आणि तिथे विकेट आली आहे. खेळाडू बाद. अरे बेधडक मारी झडप शिकारीचा तो वाघ, बेधडक मारी झडप शिकारीचा तो वाघ. आम्ही कधीच नसतो मागण साऱ्या अड्ड्यात लावतोय आग, आम्ही कधीच नसतोय मागण साऱ्या अड्ड्यात लावतोय आग. धावसंख्या 51 या आकड्यावर जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल या पूर्वार्धाच्या खेळातील. यानंतर टीम आई चामुंडाई भावाळे बी आणि त्यांच्या विपक्षामध्ये मैदानाच्या आतमध्ये असेल टीम रॉयल झिडके. आई चामुंडाई भावाळे बी आणि रॉयल झिडके मध्ये आपण यानंतर टॉस पाहणार आहोत. यावेळेचा बॉल तिथे निर्धावच्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपानं 51 धावा दाफलकावर आहेत. विजया करता 52 धावसंख्येचं लक्ष आहे. या 52 धावसंख्येला कशा पद्धतीनं धाफलकावर जोडलं जाईल हे उत्तरार्धाच्या खेळामध्ये आपण पाहणार आहोत. मात्र तत्पूर्वी जाऊया टॉसकडे, जिथे दोन्ही संघाचे कर्णधार आपल्यासोबत टॉस बॉक्स मध्ये जॉईंट असतील. एका बाजूने टीम आई चामुंडाई भावाळे बी आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम रॉयल स्पोर्ट्स क्लब झिडके. उत्तरार्धाच्या खेळाला जेव्हा प्रत्यक्षात सुरुवात होईल तेव्हा एक पारितोषिक जे इथं लागलंय कृपेश पाटील गोट्या यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. कृपेश पाटील गोट्या यांच्या माध्यमातून जर पवननं 4 चेंडू 4 षटकार मारले तर त्याच्याकरता 1000 रुपये आणि 3 चेंडू 3 षटकार मेघराजनं मारले तर त्याच्याकरताही 1000 रुपये. कृपेश पाटील गोट्या नवसाई यांच्या माध्यमातून ते पारितोषिक लावले गेले. मेघराज आणि पवन करता ते पारितोषिक आहे. सलग 4 षटकार पवन करता 1000 आणि सलग 3 षटकारांकरता सन्माननीय रोहितजी मिश्रा या स्पर्धेच्या निमित्ताने इथे उपस्थित होत आहेत. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. जशी मॅचला सुरुवात होईल तसं आपल्यासोबत या 4 षटकांकरता मायक्रोफोनवर पुन्हा एकदा जोडले जातील प्रमोदजी शेडके. थँक्यू व्हेरी मच. अक्षय पांडव यांचा आवाज आपण ऐकतात. या स्पर्धेला आजचा सलग 7वा दिवस या स्पर्धेचा आपण पाहू शकाल.
आई चामुंडाई चषक 2024 नवसाईचं हे डीजीपी मैदान आणि ऐतिहासिक मैदान म्हणून या मैदानाची ओळख आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं गुड क्रिकेट क्वालिटी अँड स्टँडर्ड आजच्या दिवसामध्ये एका साईडला सक्षम 11 जय बजरंग गोरसाई बी टीम आपण सातत्याने पाहिले आणि हर्षद पाटील या संघाचे पुरस्कर्ते आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगलं क्रिकेट, दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातील. एका साईडला कासार वडवली टीम. आज आयुब शेख थोडासा स्ट्रगल करत होता, मिस टायमिंग स्ट्रोक तो नव्हता, परंतु हवेच्या झोतावर चेंडू ट्रॅव्हल झाला नाही. अचंबित झाला आयुब ज्या वेळेला तो बाद झाल्यानंतर. बायकर मॅन म्हणून ज्याची ओळख मी समालोचन करताना पहिली बाईक ज्याला मिळाली होती ती मी पाहिली होती कोल्ली चषक अर्थातच चिंचोटी या मैदानात. पहिल्याच लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये पहिलीच ऍक्टिव्हा ज्याला मात्र मिळाली होती तोच खेळाडू आपण पाहत आहेत. आणि तिथून त्यांनी प्रगती जी केली आतापर्यंत 13 बाईक ज्याच्या नावावर आपण पाहत आहेत. तर एका साईडला आपण पाहू शकाल, कृपया करून जो खेळाडू कक्ष आहे त्या ठिकाणी खाली करायचा आहे. खेळाडू कक्ष नंतर जो काही सेल्फी तुम्हाला घ्यायचे आहेत ते नंतर बिंदास तुम्ही घेऊ शकता. अतिशय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल का? टार्गेट सेट केलंय बंटी आम्हाला दर्शवतात की 52 धावांचं. कृपया करून जे प्रेक्षक वर्ग आहेत, जे खेळाडू कक्षांमध्ये आम्हाला आयोजकांकडून सूचना मिळते तर प्लीज थोडंसं खाली करा. जो खेळाडू कक्ष आहे तो खाली करा. फक्त तिथे प्लेयर स्टँड आहे आणि प्लेयरच बसतील याची दखल घ्यायची. सामन्याला सुरुवात होताना आपण पाहू शकाल दोन संघांच्या दरम्यान अतिशय सुंदर लढत. ठाणे जिल्हा आणि ठाणे जिल्ह्यातून दोन्ही संघ बिलॉंग करताना आज पालघर जिल्ह्यामध्ये ज्यांचं आगमन झालंय आमने सामने खेळत असताना आपण पाहतायत आमचे लाडके प्रेक्षक राजे याच खेळाडूंना आणि त्या संघाच्या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जय बजरंग गोरसाई बी म्हटलं तर प्राईड ऑफ भिवंडी म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. एक छोट्याशा गावातून आज या खेळाडूने साम्राज्य आपल्या स्वतःच्या कुशल नेतृत्वावर उभारलं गेलं आणि तोच गोरसाई बी टीम आपल्याला पाहायला मिळतो. सक्षम 11 या नावाने जेव्हा तुम्ही जुचंद्र परिसरामध्ये जातील त्यावेळेला कल्पेश म्हात्रे आणि मनीष म्हात्रे मात्र बरेच खेळाडू असे ब्रँड अँबॅसेडर आहेत जे MB स्पोर्टचे म्हात्रे ब्रदर्स स्पोर्टच्या माध्यमातून मनीष म्हात्रे आणि कल्पेश म्हात्रे या संघाला खूप चांगलं प्रोव्हाइड करतात. आणि पॅकर्स म्हटलं तर डेफिनेटली नितीनजी पाटील जे जुचंद्रचे आहेत, एक क्रिकेट दर्दी, क्रिकेट प्रेमी, स्वतः खेळाडू आणि द ग्रेट मराठा परिवारातील सदस्य म्हणून ज्यांची उपाध्यक्ष ओळख असे मोहनदादा पाटील जे अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा सुद्धा कॉपरेट असतो, जसं RK दादा यांचं सुद्धा आपल्याला कॉपरेट पाहायला मिळतं या संघाला. जाऊया मॅचच्या दिशेने. भावेश पवार ISPL कोण विसरेल बेस्ट बॉलरचा किताब पटकावला आणि अतिशय मात्र आपण पाहू शकलात ब्रँड अँबॅसेडर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांच्या त्या नेतृत्वाखाली इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग आपण पाहिलं. भरपूर सेलिब्रिटी आपल्याला पाहायला मिळाले त्या स्पर्धेच्या माध्यमातून आणि आज गोरसाई बीचं नाव आज परिपूर्ण जगभरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कृपया करून जे लहान मुलं आहेत तर खेळाडू कक्षांमध्ये प्लीज थोडंसं बाजूला व्हा. सूरज केने अँड मिग्नाथ आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्याला सुरुवात लखन जाधव विकेट टेकर गोलंदाज, भरवशाचा गोलंदाज म्हणून ज्याची ओळख. लेट्स सी स्टार्ट प्ले. यावेळेला ऑन साईडला खेळला गेला पहिलाच बॉल आपण पाहू शकाल. एकदा वर्जित केली जाईल. सूरजच्या बॅटमधून 2 धावा कंप्लीट केल्या जातील. आयुब शेख पुढे सरसावला गेला होता. एक उंच सकल बांध्याचा खेळाडू, शांत आणि संयमाचा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, कूल अँड काल्म म्हणून आयुब शेखकडे पाहिलं जातं. आणि भरपूर खेळाडू आता प्रेरणास्थान बनले गेलेत. जेव्हा तुम्ही चांगलं क्रिकेट खेळता, तुम्ही डाऊन द अर्थ राहता, डिसिप्लिन क्रिकेट दाखवता, तेव्हा प्रेक्षक वर्ग तुम्हाला डोक्यावर उचलतो. लो फुलटॉस बॉल होता. सूरज या वेळेला थोडेसे निराश झालेत. सक्षम 11 गोरसाई बी टीम या संघाने जव्हारच्या त्या स्पर्धेमध्ये काय जव्हार चषकामध्ये आक्रमकता दाखवली होती. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं आणि जव्हारच्या त्या नाईट स्पर्धेमध्ये ओपन संघाला बाहेर काढत मात्र एक इतिहास रचला. एक अतिशय सुंदर ती स्पर्धा पार पाडली गेली. जेव्हा त्यांची एंट्री झाली त्यावेळेला मात्र अक्षरशः अंडर फ्लड लाईटमध्ये ज्या लाईट ऑफ करून मात्र आपण पाहिलं असेल
की बॅटरीच्या ज्या लाईट्स ऑन केल्या गेल्या होत्या, फ्लॅट्स जरूर ऑन केलं गेलं होतं, फ्लॅश लाईट ऑन केल्या गेल्या होत्या आणि एक वेगळाच नजारा पाहायला मिळाला होता. या संघाचा मान सन्मान आहे. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग केला, अयूबला बीट करत चेंडू निघून जाईल. लखन जाधववर प्रहार करणं मात्र कठीण असतं, यावेळेला सोपं करून दाखवलं. षटकार, 6 धावा. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. सक्षम 11 घोरसई बी टीमची 9व्या धावसंख्येवर. मेघनाथच्या बॅटमधून कडक शॉट पाहायला मिळाला. वी फॅक्टर मध्ये 6 धावा. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटचा उपयोग केला होता. स्लोवर वन चेंडू थोडासा थांबून आला. चेंडू लखन जाधवला आपण पाहिले, सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी असो, मातीची खेळपट्टी असतो, परंतु लखन जाधव एक शांत स्वभावाचा खेळाडू, नेहमीच चांगली गोलंदाजी करताना सातत्याचं दुसरं नाव म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. सुशांत मुकादम गेली कित्येक वर्षे या संघाला त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने यशस्वी कर्णधार म्हणून सातत्याने कामगिरी बजावली गेले, असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. मोहम्मद सारखा एक बेस्ट विकेट किपर आपण पाहू शकाल. सरळ बॅटचा उपयोग जरूर केला गेला. चेंडू बराच वेळ हवेत होता. इनफिल्ड क्लिअर करणारा हा फटका पाहायला मिळतो. मेघनाथच्या बॅटमधून 2 धावा येतील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर सक्षम 11 घोरसई बी या टीमची जाऊन पोहोचते ती फलकावर 11 या धावसंख्येवर. 11 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. षटक क्रमांक पहिलं 5 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झाला. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 11 वर धावसंख्या जाऊन पोहोचली. 52 धावांचा पाठलाग करताना 11 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. एका साईडला घोरसई बी, ज्या ज्या वेळेला मात्र युट्यूब चॅनलवर ज्यांची तेव्हा मॅच असते त्या त्या वेळेला आपण पाहिलं की सबस्क्रायबर फार वाढताना पाहायला मिळतात, व्ह्युअर्स वाढताना पाहायला मिळतात. कासर वडवली संघ एका साईडला ठाणे जिल्ह्यातून एक बलाढ्य संघ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. यावेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका, इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स. आमच्या लाडक्या मान्यवरांच्या स्वागतासाठी षटकार, 6 धावा. थँक्यू. 17 धावा फलकावर. 17 रन नंतर रखरखत ऊन आहे आणि प्राशन न करणं फार गरजेची गोष्ट. डिहायड्रेशन पासून तुम्हाला वंचित राहायचं असेल, जास्तीत जास्त आपण पाणी प्राशन करा. पहिल्या षटकामध्ये दमदार आणि शानदार सुरुवात पाहायला मिळाली. 17 धावा फलकावर. आज दादा संघ टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर एक गाव एक फॉर्मॅट मधून ग्रामीण भागातून संघ या ठिकाणी दाखल झालेत. भिवंडीमधून आपण पाहिलं तर भावाळे बी संघ आई चामुंडा या नावाने आज खेळत असताना आपण पाहू शकतायत. एक भिवंडीचं एक चांगलं क्रिकेट सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. 18 बॉल आणि 35 धावा हे सामन्याचं समीकरण. एक काळ आपण पाहिला होता भिवंडी ही क्रिकेटची पंढरी म्हणून सातत्याने ओळखली जायची. आता वसई तालुका आणि पालघर जिल्हा ही सुद्धा मात्र क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखली जाते. म्हणजे क्रिकेटमध्ये आमूलाग्र बदल होत गेले, सातत्याने चांगलं क्रिकेट होत गेलं आणि काळ बदलत गेला, वेळ बदलत गेला, खेळ बदलत गेला आणि क्रिकेट इज माय पॅशन निर्माण झालं. आदरणीय निकेजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत माजिवलीवरून. मी विनंती करेन निकेजी पाटील साहेब या आपण व्यासपीठावर, आपलं सहर्ष स्वागत आहे. निकेजी पाटील यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत. निकेजी पाटील यांना विनंती करेन आपण या व्यासपीठावर, आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. आपणास विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. निकेजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, त्यांचं या ठिकाणी मोलाचं सहकार्य या स्पर्धेला फार मोठ्या प्रमाणात लाभलं गेलंय. तर निकेजी पाटील आपलं सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. आपलं सहर्ष स्वागत. संघाची धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचली गेली. आयुष आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना अयूब आपल्याला पाहायला मिळतोय. एक जबरदस्त आयुब शेख मॅग्निफिसंट प्लेयर म्हणून ज्यांची ओळख सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळते. ओपन संघातून भरपूर मागणी या खेळाडूला. तर एका साईडला सूरज किने सारखा आणि मेघनाथ सारखा खेळाडू आपण पाहत आहेत. दोन्ही संघ बॅटर, दोन्ही जबरदस्त आक्रमकतेचे सितारे. 3000
वॉच करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत या स्पर्धेला, या मॅचला. रोहित मिश्रा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा वेलकम असेल. ज्यांनी सन्मान चिन्ह या स्पर्धेच्या माध्यमातून सौजन्य केलं गेलंय त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या करूया. हरीश कुडू यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते रोहितजी मिश्रा यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करणार आहोत. 17 धावा पहिल्या षटकामध्ये दमदार आणि शानदार सुरुवात पाहायला मिळाली. लखन जाधव महागडे ठरले पहिल्या षटकामध्ये, निराश त्यांच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन दर्शवतं. गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू होता. मोहम्मद यांच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर डॉट बॉलची सांगता होत असताना लेंथ ऑन लाईनचा राजा म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं, अचूक टप्प्यावर आणि भेदक मारा करणारा हा गोलंदाज, सातत्यपूर्ण कामगिरी करणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल डॉट, 17 धावा विदाउट लॉस. ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिच केलं होतं. सूरज किनेचा एक अप्रतिम स्टँड अँड डिलिव्हर शॉट, क्या बात आहे, क्लास टायमिंग, फ्लॅट 6. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी षटकार. थँक्यू आदरणीय सुभाषजी धुमाळ सर, एक चांगले समालोचक, सिनियर समालोचक म्हणून ज्यांची ओळख ती याच गावातून ते बिलॉंग करताना पाहायला मिळतात आणि त्यांनी गोरसई बी टीमला शुभेच्छा दिलेल्या आहेत. सक्षम 11 या टीमला आणि भावाळे टीमला सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद सुभाषजी धुमाळ सर. ऑन साईडला फटका चांगला आहे, चेंडू मात्र निघून जाईल. हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलं, डबल माइंड मध्ये होते फिल्डर. त्या ठिकाणी फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये 1 बाउन्सने चेंडूला फील्ड केलं जाईल. सूरज केनेच्या बॅटमधून 2 धावा. थोडीशी निराश आयुब शेख पाहायला मिळतात आपल्या सहकार्यावर. 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या बंटी आम्हाला दर्शवतात की 25 वर जाऊन पोहोचली गेली. 25 धावा, बॉल फेकून झाले ते 3. सक्षम 11 गोरसई बी टीम सेकंड इनिंग मध्ये आपण पाहत आहेत विजयासाठी 52 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातबर, दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघांचा बोलबाला टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर राहिलाय. गुड डिलिव्हरी, टप्पा अचूक पद्धतीने होता. थोडासा बाउन्स मिळाला होता कारण ही मातीची खेळपट्टी आहे आणि मातीच्या खेळपट्टीवर भरपूर गोलंदाजांना माहिती असतं कशा पद्धतीने चेंडू ह्या वेळेला उसळते चेंडू त्याचं प्रात्यक्षिकरण करायचं आणि हेच मात्र दर्शवत असताना आपण पाहू शकलात. डॉट बॉलची सांगता होते. संघाची धावसंख्या 4 बॉलच्या समाप्तीनंतर 25. यावेळेला बॅटची एज घे, चेंडू निघून जाईल पाठीमागे. तत्पूर्वी आपण पाहिलं तर 1 बाउन्सने चेंडूला फील्ड केलं, डबल माइंड मध्ये होते. साहिल शेख त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पुढे सरसावले गेले होते डबल माइंड मध्ये, काहीतरी मनामध्ये वेगळंच काऊर चाललं असेल. मात्र इथून त्यांना असं वाटलं की चेंडू थोडासा पाठीमागे येईल, परंतु चेंडूला स्टॉप केलं. जर थोडीशी डळमळीत आय साईड झाली असती तर डेफिनेटली आपण पाहू शकला असता चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला असता. सिंगल मिळाली सूरज केनेच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या फलकावर 26 वर जाऊन पोहोचली गेली. 26 धावा. डीजीपीचं हे मैदान ऐतिहासिक मैदान आणि ऐतिहासिक मैदानात नोंद होईल की मोठमोठे प्लेयर या स्पर्धेमध्ये खेळून गेलेत. यावेळेला शफल झाले, जरूर एक इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. सूर्याची आठवण करून देणारा हा फटका जरूर होता. फलंदाज या ठिकाणी सुरक्षित आहे. पुन्हा एकदा मात्र आपण पाहू शकाल फलंदाज बाद, विकेट मिळेल रनआउटच्या स्वरूपात. सूरज केनेला परतावं लागेल. तू मै त्या ठिकाणी जरूर झालं होतं. एस नो अँड वेट या 3 गोष्टींचा संगम पाहायला मिळाला नाही आणि सूरज केने मात्र या ठिकाणी मेघनाथला सांगतायत तू वेट कर, तू चांगली खेळी कर. हे क्रिकेटमध्ये असायला हवं आणि तेच मात्र सूरज केनेने दर्शवून दिलं. काही खेळाडू, ग्रामीण भागातील खेळाडू मात्र एकमेकांवर आरडाओरडा करतात, परंतु तसं न करताना क्रिकेटमध्ये या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. जेव्हा मोठे प्लेयर येतात त्यांच्याकडून काहीतरी शिकावं हे मात्र क्रिकेटने आपल्याला शिकवलंय. फक्त क्रिकेट पाहणं योग्य नाहीये, तर ते प्रॅक्टिकली तुम्ही मात्र आत्मसात करणं हे क्रिकेटला प्राधान्य दिलं पाहिजे. फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट.
मेघना 27 धावा झालेत आणि इथून जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 12 बॉल 25 धावा 3835 जण मॅच पाहतायत. ऑनलाईन मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. जबरदस्त 12 बॉल आणि विजयासाठी 25 धावेची आवश्यकता आहे. 12-25चं समीकरण टेनिस बॉल क्रिकेट अप्रतिम पुढे जात असताना आदरणीय सन्माननीय प्रणयजी कासार साहेब, माजी उपसरपंच, आपण पाहतायत भाताणे ग्रामपंचायत आणि कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक म्हणून ज्यांची ओळख या मंडळाला आर्थिक सहाय्य 5,000 रुपये दिल्याबद्दल मंडळ त्यांचे टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. पंकजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. निकेशजी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे मैदान मालक आपण पाहू शकतायत. डेफिनेटली या ठिकाणी उपस्थित होताना आपण पाहू शकाल. पवन केने A1 म्हणून जो ओळखला जातो, जबरदस्त फॉर्मामध्ये असलेला खेळाडू, 4 षटकार, 3 षटकारासाठी मात्र आपण पाहतात कृपेश पाटील यांच्याकडून 1,000 रुपयाचं कॅश प्राइज आणि ते सुद्धा उपस्थित झालेत. संजयजी घरत या ठिकाणी उपस्थित झालेत. प्रफुल्ल पाटील ज्यांना आपण पाहू शकतायत या मॅचचा आनंद घेत असताना रुपेश पाटील त्यांचे परम मित्र मैदान मालक आहेत. पहिलाच बॉल आपण पाहू शकलात आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 27-27. आदरणीय सन्माननीय रोहितजी मिश्रा यांच्याकडून मंडळाला 5,001 रुपये 5,001चं आर्थिक सहाय्य आलंय. मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. रोहितजी मिश्रा, आपका तहे दिल से शुक्रिया हम अदा करते हैं. आप आए बाहर आई इस प्रतियोगिता में. बाईच्या स्वरूपात मात्र यावेळेला आपण पाहतायत एकदा वर्जित केली जाते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 28-24 धावेची आवश्यकता आहे. इथून सामना मात्र बॅलन्सिंग आहे. इथून विकेट फॅक्टर डॉट बॉल कासरवडवली संघाच्या बॉलरला घ्यावं लागेल. विकेट आणि डॉट बॉल. इथून चेंडूला पाहिलं, न्यायालयाला सोडून दिलं होतं आणि बाकीचं काम पंचांवर सोपवलं गेलं आणि यस व्हाईट बॉल आशुतोष व्यवहारी सर दर्शवत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 29च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. 29 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. विजयासाठी 23 धावेची आवश्यकता. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे जवळजवळ आपण पाहिलं तर 10 बॉल आहेत आणि 10 बॉलमध्ये विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग. 23 धावेची आवश्यकता. पवन केनेचा हा मिसटायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतो. ऑन साईडला जरूर खेळला गेला. आयुष शेख पुढे सरसावेल. डीप मिड विकेटचा फिल्डर मात्र दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. कॉलिंग चुकीचा. मेघनाथला परतावं लागेल. बॅक टू द पवेलियन. मेघनाथ आपल्या पार्टनरला स्वीकार करत असताना पाहायला मिळतोय. पार्टनरचा ज्या पद्धतीने कॉलिंग केलं होतं आणि इथून मात्र मेघनाथ बॅक टू द पवेलियन. एक सेट फलंदाजाला तंबूच्या आसऱ्याला परतावं लागतं. आता कॅल्क्युलेशन काय आहे तर 9 बॉल आहेत तुमच्याकडे आणि 9 बॉल मध्ये विजयासाठी 22 धावेची आवश्यकता. पवन केने एका साईडला A1. गेल्याच वर्षामध्ये आपण पाहिलं मुख्यमंत्री चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा हकदार बाईक मिळाली मुख्यमंत्री चषक जुचंद्रच्या आणि जबरदस्त खेळ साकारला गेला होता. तोच खेळाडू आपण पाहतायत. मोठमोठ्या स्पर्धा मात्र ज्याने हाताळलेल्या आहेत. ओपन संघामधून सुद्धा आपण सातत्याने पाहिलं. 6 लाखाची स्पर्धा झाली उमेळमानच्या मैदानात. तिथे सुद्धा आपण पाहू शकलात या खेळाडूला चांगलं प्रदर्शन दाखवत असताना सातत्यपूर्ण कामगिरी करताना. कारण गोरसाई बी मधले अनमोल रत्न पाहायला मिळत आहेत. थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 30-22 धावेची आवश्यकता. आई चामुंडाई चषक नवसाईचे ज्या आयोजकांनी रात्रंदिवस मेहनत घेतली या स्पर्धेला खरोखरच जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. क्रिकेट फक्त निमित्त, परंतु आज सर्वांच्या गाठी भेटी होत असताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला नितीन वैद्यच्या या चेंडूवर मात्र असला बॅटचा उपयोग केला. म्हणूनच या चेंडूवर केला होता अट्टाहास की एक गोड षटकार यावा. 6 धावा. कवा चाललास? ये मावरा घे. ये ताजा ताजा बर्फांचा नाही. ये जा. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 36. विजयासाठी 16 धावेची आवश्यकता आहे. पवन केनेच्या बॅटमधून A1 ब्रँडेडचा
हा षटकार पाहायला मिळतोय. क्लास बॅटिंग. 4,500 जण या मॅचचा आनंद घेत असताना, ऑनलाईन मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. पाटील नेटवर्कला जोडले गेलेत, त्यांचं सहर्ष स्वागत. ऑन साइडला पवन केनीच्या बॅट मधून लॉंगेस्ट षटकार, जवळजवळ चेंडू 104 मीटरवर जाऊन चेंडू आदळतोय. व्हॉट अ शॉट, मॅक्सिमम 6. आणि अजून एक षटकार जर आला तर 1,000 रुपयाचं कॅश प्राइज कृपेजी पाटील नवसई गोट्या या नावाने पसंती मिळाली, त्यांच्याकडून 1,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. जबरदस्त हे सॉन्ग आपण पाहिलं. आरोही प्रभू देसाई आणि राज इरमाली यांच्या माध्यमातून आपण पाहू शकला. ते जबरदस्त हे सॉन्ग मात्र खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालं. 10 धावेची आता आवश्यकता आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 42 वर जाऊन पोहोचली गेली. ही आहे ताकद पवन केनेची आणि म्हणूनच फॅन फॉलोविंग या खेळाडूंची जास्तीत जास्त का आहे, कारण स्वतःची मेहनत आणि स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर भरपूर मात्र कष्ट करून आज स्वतःचं एक ब्रँड तयार केलंय, ते आहे पवन केने. बॅटची एज खेळाडू पुढे घेतला होता, पॅक केलं होतं. यावेळेला आपण पाहतोय ऑफ साईड मोहम्मद पुढे सरसावले गेले होते, एक गेम प्लॅनिंग आखलं. आता मात्र बॉल आहे जवळजवळ आपण पाहू शकतायत 6 आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी 10 धावेची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी. पवन केनेने मात्र आपली गुणवत्ता सिद्ध केली. तिसरा षटकार मारण्याच्या प्रयत्नात होते आणि इथून जर आपण पाहिलं तर चेंडूला फ्लाईट दिली होती नितीन वैद्यने. एक नितीन वैद्य असा गोलंदाज आहे ज्याच्या नावावर भरपूर मेडन ओव्हर आणि विकेट हॅट्रिक आहेत, परंतु आज थोडासा कुठेतरी कमकुवत ठरला. क्रिकेट आहे. 6 बॉल आणि 10 धावेची आवश्यकता. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदेश केने आपल्याला पाहायला मिळतोय ऍज अ कॅप्टन. जबरदस्त कॅप्टनशिप, यशस्वी कर्णधार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. 6 बॉल 10. घेऊया एक डीजे ब्रेक. सारे दिलाचे आहेत दिलदार, चर्चा होते बघा गावोगाव. सारे दिलाचे आहेत दिलदार, चर्चा होते बघा गावोगाव. पालघर जिल्ह्याने एक नंबर, पालघर जिल्ह्याने एक नंबर. दोस्ती ग्रुपचं गाजतंय नाव, पालघर जिल्ह्याने एक नंबर. दोस्ती ग्रुपचं गाजतंय नाव, पालघर जिल्ह्याने एक नंबर. दोस्ती ग्रुपचं गाजतंय नाव, पालघर जिल्ह्याने एक नंबर. दोस्ती ग्रुपचं गाजतंय. सागर नाईक हे सुद्धा मॅच आनंद घेत आहेत. चला कासारवडवली टीम्स, टाइम स्पेंड करू नका, स्पीडअप करा जरा गेम. सागर नाईक आचोळेवरून हे सुद्धा मॅच आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं करूया आपण वेलकम. 4,500च्या वरती मात्र ऑनलाईन मॅच आनंद घेत आहेत. जबरदस्त पाटील नेटवर्कला मिळालेली प्रसिद्धी त्यांच्या कष्टाने एक छोट्याशा मोबाईल पासून सुरुवात केली, बिरवाडीपासून, आणि तिथून मात्र आज 1 लाखाच्या घरात सबस्क्रायबर्स आपल्याला पाहायला मिळाले. आणि स्माइली केक्स यज्ञेश कुडू यांनी मात्र केक कटिंग करून त्यांचं सुद्धा अभिनंदन केलं. चला घाई करा, वेळ दौडू नका. 6 बॉल आणि 10 धावा. तेवढा प्रेक्षकांचा सुद्धा प्रतिसाद मिळतो. टेनिस बॉल क्रिकेटने आम्हाला खूप काही दिलंय, म्हणूनच आम्ही त्यांचा या टेनिस बॉलचा ऋणी आहोत. सहा बॉल आणि 10 धावा. नवसईच्या या मैदानात डीजेपी मैदान हे प्रत्येकाच्या ध्यानात राहील की पुढील वर्षात ही स्पर्धा कधी येईल याची आतुरतेने वाट पाहतील प्रत्येक प्रेक्षक, प्रत्येक खेळाडू, प्रत्येक संघ, पुरस्कर्ते. प्रत्येक जण या स्पर्धेची मात्र आतुरतेने वाट पाहिल, कारण आता या स्पर्धेची उत्कंठा शिगेला पोहोचले. चला घाई करा, वेळ दौडू नका. मॅच बॉल आलाय का भावेश पाटील त्या ठिकाणी आपण पाहतायत मॅच बॉल. 6 बॉल 10 धावेची आवश्यकता आहे. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. सक्षम 11 गोरसे बी, जो जय बजरंग गोरसे बी या नावाने जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळाली. ज्यावेळेला भावेश पवार यांना मी प्रश्न विचारला होता मोहनदादा पाटील यांच्या स्पर्धेमध्ये गेल्या वर्षामध्ये, तेव्हा त्यांनी सांगितलं, त्यावेळेला प्रश्न विचारला की मात्र तुमचं या पाठीमागे या संघाचं रहस्य काय आहे, एवढं मोठं नाव कसं झालं. त्यांनी सांगितलं आम्ही सुद्धा पहिल्यांदा हरत होतो, पराभूत होत होतो,
मात्र पराभूत होता होता आम्ही एकी केली. युनिटी स्ट्रेंथ म्हणजेच काय तर पहिली पराभवाची चव तुम्हाला चाखायला मिळते आणि तदनंतर आपण पाहतायत तदनंतर विजयाची चव चाखताना आपण सातत्याने जिंकत जातो. तुमची मॅच्युरिटी, तुमचं परिपूर्णता, तुमची उपस्थिती मैदानात, तुमची प्रॅक्टिस आणि जय बजरंग गोरसाई बी यासाठीच ओळखला जातो. युनिटी स्ट्रेंथ कासार वडवली. जसं आपण गेली कित्येक वर्ष सुशांत मुकादम या मात्र खेळाडूने या संघाची बांधणी ज्या पद्धतीने केले वाखाणीजोगे. गुड डिलिव्हरी, टप्पा अचूक पद्धतीने. मात्र गोलंदाज आहे प्रसादला आपण पाहतात गोलंदाजी मार्कवर. आज ॲज अ ऑलराऊंडर म्हणून गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 बॉल आणि 10 धावा. ठाणे जिल्ह्यातून आपण पाहतायत आज दोन्ही संघ आहेत. प्रथमतः पालघर जिल्हा हा नव्हता. 1 ऑगस्ट 2014 मध्ये पालघर जिल्हा प्रस्थापित झाला. ऑफ साईडला हलक्याशा हाताने चेंडूला दिशा, ज्या खेळाडूचा मी उल्लेख केला तो सुशांत मुकादम पुढे सरसावत असताना आता बॉल आहे 4 आणि 4 बॉल मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 9 धावेची आवश्यकता आहे. चला दोन्ही संघाचे कासार वडवली संघाचे संघ मालक म्हणून सुशांत मुकादम यांना आपण पाहतायत. कारण कौतुक करायला हवं. जेव्हा तुम्ही एखाद्या संघाच्या पाठीमागे आधारस्तंभ म्हणून उभे राहता, पाठीचा कणा म्हणून उभे राहता, त्यांचं कौतुक करणं साहजिकच आहे. 4 बॉल 9, 5000च्या घरात व्ह्युअर्स गेले. चला दोन्ही संघाचे कॅप्टन रॉयल झिडके आणि एका साईडला आई चामुंडाई भावाळी बी टीमचा कॅप्टन, दोन्ही संघाचे कॅप्टन या टॉस करण्यासाठी. हे सुद्धा दोन्ही संघ भिवंडी तालुक्यातून बिलॉंग करतात, ठाणे जिल्ह्यातून. म्हणजे ठाणे जिल्ह्याचं आज वर्चस्व राहिलंय या पालघर जिल्ह्यामध्ये. पुन्हा एकदा बॉल तयार. ऑफ साईडला फटका तर चांगला आहे परंतु सॉफ्ट डिसमिसल. संदेश केने आज बॉडी लँग्वेज थोडीशी आपल्याला पाहायला मिळाली, ती पॉझिटिव्ह नव्हती. फलंदाज बाद होताना प्रसाद तांडेलच्या या तिसऱ्या बॉलवर विकेट मिळते. आता 3 बॉल आणि विजयासाठी 9 धावा. काय सामना रंगलाय. असं वाटलं की इझिली मात्र मॅच विन होतील, परंतु हे आहे क्रिकेट. पवन केने बाद झाल्यानंतर उत्स्फूर्त वाढला, जोश वाढला. आता इथून फलंदाज बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ये काही सोना है. थँक्यू. वेलकम बॅक. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 43. 3 बॉल आणि 9 धावा. काय सामना रंगलाय. म्हणतात ना, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वात बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो न बदलो मात्र वेळ नक्कीच बदलते खेळाडूंनो. 3 बॉल आणि 9 धावा. मॅग्निफिसंट मॅच, पैसा वसूल मॅच आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी. म्हणूनच प्रेक्षक वर्ग एवढ्या लांबून आणि दुरून का आलेत मॅचचा आनंद घेण्यासाठी. दोन्ही संघ मात्र जबरदस्त बलाढ्य आहेत, ताकदीचे आहेत. कोणत्या संघाचं आव्हान संपुष्टात येईल, कोणता संघ पुढे जाईल, अंतिम 3चे दरवाजे कोणता संघ ठोठावेल. तीन बॉल आणि 9 धावेची आवश्यकता. राहुल ऑन साईडला जरूर खेळला गेला. मिस टायमिंग स्ट्रोक होता, एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. फेकी येईपर्यंत नितीन वैद्य त्या ठिकाणी फेकी करतायत आणि इथे राहुलला बाद व्हावं लागेल. तालमेलची कमी. सक्षम 11 गोरसाई बी टीम पडझड करत असताना पाहायला मिळते. धमछाक उडाले आणि आता मात्र या वेळेला आपण पाहू शकतायत बॉल आहेत तुमच्याकडे जवळजवळ. आपण पाहताय 2 आणि 2 बॉल मध्ये 8 धावेची आवश्यकता आहे. कासार वडवली टीम जबरदस्त कमबॅक करत असताना पाहायला मिळते. कमबॅक करावा लागतो. क्रिकेटचं मैदान असो, आयुष्याचं मैदान. म्हणतात ना, आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले ना खेळाडूंनो, तर दुसऱ्याला कधीही तक्रार करू नका, कारण देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमी बेस्ट ऍक्टरलाच देतो. 2 बॉल 8, 2 चेंडू आणि 8 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहायला मिळतोय. कपिल आपण पाहतायत एक चांगला खेळाडू, परंतु इथे सूरज केने बाद झाला. मेघनाथला धावचीत बाद केलं. पवन केनेने 2 षटकार ठोठावले. किशोर मुकादम आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. बंदे में है दम, नाम है किशोर मुकादम, एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय.
तर आता बॉल आहे तुमच्याकडे जवळजवळ जर आपण पाहिलं तर 2 आणि 2 बॉल मध्ये विजयासाठी 8 धावेची आवश्यकता. एक षटकार सामन्यामध्ये खूप काही सांगून जाईल, एक चौकार सामन्यामध्ये खूप काही सांगून जाईल, कारण मॅच रंगतदार स्थितीमध्ये. इट वॉज अ रोमॅन्टिक सिच्युएशन, सुपर मॅच, अप्रतिम. दोन बॉल 8 धावेची आवश्यकता. प्रसाद तांडेलने सामन्यामध्ये जान आणले. इथून ऑन साईडला जरूर खेळलं गेलंय. एक धाव तर निश्चित स्वरूपात पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का? फेकेपर्यंत थोडेसे फंबल झाले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि बॅट स्लाइड केली, त्याचा फायदा मिळाला. आता इथून आपण पाहू शकाल 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये 6 असे कित्येक सामने मात्र घडलेत आणि इतिहास रचलेत. काल सुद्धा आपण पाहिलं होतं मेघनाथ होता, ज्यावेळेला 1 चेंडू आणि 6 धावेची गरज असताना जरी 1 बॉलवर 6 षटकार जर आला तरी सुद्धा मात्र आपण पाहतायत 1000 रुपयाचं कॅश प्राइज. 1 बॉलवर 6 धावा जरी आल्या तरी सुद्धा या वेळेला आपण पाहू शकताय सामना विजयाच्या दिशेने निघून जाईल. 1000 रुपयाचं कॅश प्राइज लागलंय आणि ती मोस्ट इम्पॉर्टंट मॅच, गोल्डन चान्स हे कधी कधी येतात. 1 बॉल 6. चला घाई करा, समजू शकतो की सामना रंगतदार स्थितीमध्ये आहे. जर क्रिकेट रसिकांनो हा सामना जर तुम्हाला आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या आल्या पाहिजेत या दोन्ही संघांसाठी. अतिशय चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. 1 बॉल 6 धावा. व्हॉट अ मॅच, पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला मिळते. 1 चेंडू आणि 6 धावा. म्हणून म्हणतात ना, आयुष्यात कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. 1 बॉल आणि 6 धावा. प्रसाद तांडेल टू कपिल. आणि या वेळेला मात्र फटका चांगला खेळला, परंतु इथे रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करत असताना 1 धावेने पराभूतच्या छायेत सक्षम 11 गोरसई बी संघाचं स्वप्न या ठिकाणीच थांबलं. कपिलने चांगले प्रयत्न केले होते. थँक्यू प्रमोद शेडगे. आपण टॉस कडे जातोय. निकेश आपल्या सोबत आहेत, ज्यांनी या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता 20,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेला दिलंय आणि त्यांच्याच माध्यमातून ही नाणेफेक इथे आपण करतोय. दोन्ही कॅप्टन आपल्या सोबत जॉईंट आहेत. तिथे भवाळी संघ कॉल देईल. आई चामुंडाई या नावानं मैदानामध्ये. हेड इज द कॉल अँड इट्स अ टेल. रॉयल क्लब झिडके नाणेफेक जिंकली आहे. काय निर्णय असेल? फिल्डिंग करू आम्ही. खूप खडतर प्रवास करून क्वालिफाय झालेत. ती मॅच जी कोणीच विसरणार नाही. 3 चेंडूमध्ये 1 धाव आणि जतीन पाटील जर का खेळाडू स्ट्रायकर यांकडे असताना ती मॅच तुम्ही जिंकली आणि मग तदनंतर तो कॉन्फिडन्स लेवल वाढला. कसं वाटला ओव्हरऑल या स्पर्धेचा प्रवास जो आतापर्यंत तय केला? खूपच चांगलं वाटलं आहे, कारण की मोठी टुर्नामेंट आहे आणि मोठ्या टुर्नामेंट जेवढं तुम्ही चांगला परफॉर्मन्स कराल तेवढं तुम्ही पुढे जाल आणि त्याच पद्धतीने आम्ही खेळतोय. शुभेच्छा असतील आपल्याला. टॉस हरलाय, पहिल्यांदा वाट्याला बॅटिंग आली आहे. नाणेफेक जिंकून काय इथे पहिल्यांदा बॅटिंगच केली असती? शतरक्षण घ्यायचा प्लॅन होता आमचा. बॅटिंग आले, चांगला परफॉर्मन्स करायचा प्रयत्न करू. कसं वाटलं ओव्हरऑल तुला या स्पर्धेत खेळताना? कारण एक दूरचा प्रवास, भावाळे ते नवसई जवळपास 37 ते 38 किलोमीटरचं अंतर आहे आणि